आज देशभरात एकाच नावाचा गदारोळ सुरू आहे. ते नाव म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान. नीट पेपर फुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय. रस्त्यावर आक्रोश सुरू आहे आणि विद्यार्थ्यांच्या या रागाचा थेट सामना करावा लागतोय तो केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना. विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटना एकमुखानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. पण आज ज्या खुर्चीवर बसून धर्मेंद्र प्रधान विद्यार्थ्यांच्या आक्रोशाचा सामना करत आहेत, त्यांनी तब्बल 29 वर्षांपूर्वी म्हणजे 1997 साली धर्मेंद्र प्रधान स्वतः पोलिसांच्या लाठ्या खात रस्त्यावर पडले होते. आणि कारण काय होतं माहितीये? पेपर फुटी. कालचा पेपर फुटी विरोधात आंदोलन करणारा क्रांतिकारी विद्यार्थी नेता आज देशाचा तोच शिक्षण मंत्री आहे ज्याच्या काळात पेपर फुटीवरून वाद पेटलाय. हा योगायोग इतका विलक्षण आहे की गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नेमकं काय आहे 1997चं हे प्रकरण आणि आज त्याचा संदर्भ का महत्त्वाचा ठरतोय. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, सध्या देशभरात नीट परीक्षेतील पेपर फुटी आणि गैरप्रकारांवरून प्रचंड गदारोळ सुरू आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर हजारो विद्यार्थ्यांनी पारदर्शक चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन केलंय आणि या दरम्यान पोलिसांनी जी कारवाई केली त्यावरूनही मोठा वाद निर्माण झालाय. विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरत थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आणि नेमकं याच वेळी सोशल मीडियावर जुन्या आठवणींना उजाळा मिळालाय. धर्मेंद्र प्रधान यांचाच एक जुना विद्यार्थी आंदोलनातला किस्सा जो आज व्हायरल होतोय. हा किस्सा काय ते जाणून घेऊयात. तर गोष्ट आहे 1997 सालची. त्यावेळी दिल्लीत अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार बहुमत सिद्ध करण्याच्या प्रयत्नात होतं आणि इकडे ओडिशामध्ये एका राज्यस्तरीय परीक्षेचा पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आलं. त्यावेळी धर्मेंद्र प्रधान हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVPचे राष्ट्रीय सचिव होते. तेव्हा त्यांचं वय होतं अवघं 18-19 वर्षांचं. उत्कल विद्यापीठातून मानवशास्त्राचं शिक्षण घेत असतानाच त्यांनी विद्यार्थी राजकारणात पाऊल ठेवलं होतं आणि 1994 ते 1997 या काळात ते 2 वेळा ABVPचे राष्ट्रीय सचिव राहिले होते. पेपर फुटीचे हे प्रकरण समोर येताच धर्मेंद्र प्रधान यांनी तत्कालीन ओडिशा काँग्रेस सरकार विरोधात रणशिंग फुंकलं. एका वृत्तानुसार त्यांनी जवळपास 1,500 विद्यार्थ्यांना एकत्र करत ओडिशा सचिवालयासमोर जोरदार निदर्शनं केली होती. हे आंदोलन इतकं तीव्र होतं की परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी थेट लाठीचार्ज केला. दिल्लीसारखंच हे आंदोलनही सुरुवातीला शांततापूर्ण मार्गाने सुरू होतं, पण परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर तुफान लाठीचार्ज केला होता. या पोलीस कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. यामध्ये विद्यार्थी नेते म्हणून पुढे असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांनाही गंभीर दुखापत झाली होती आणि त्यांच्या शरीराची काही हाडं फ्रॅक्चर झाली होती. त्या घटनेचे जुने फोटो आज नीट परीक्षेच्या गदारोळात पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पण ही गोष्ट इथेच संपली नाही, कारण त्यांना मार लागूनही धर्मेंद्र प्रधान मागे हटले नाहीत. जखमी अवस्थेतही त्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. हीच निडरता, याच लढाऊ बाणामुळे पुढे ते ओडिशाच्या विद्यार्थी आणि युवा राजकारणात एक ठळक चेहरा म्हणून समोर आले. राजकीय विश्लेषकांच्या मते याच काळापासून धर्मेंद्र प्रधान यांचं संघटनेतील कद वाढत गेलं आणि पुढे ओडिशामध्ये भाजपचा जनाधार वाढवण्यात त्यांची मोठी भूमिका राहिली. आता योगायोग म्हणजे जवळपास 2 दशकांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दल सरकारला हटवत 2024 मध्ये ओडिशात पहिल्यांदाच भाजपचं सरकार स्थापन झालं आणि यातही धर्मेंद्र प्रधान यांचं योगदान महत्त्वाचं ठरलं. मंडळी, 1997च्या त्या ऐतिहासिक आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान 2000 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले, 2004 मध्ये खासदार झाले आणि पुढे भाजपचे एक दिग्गज संघटक म्हणून उदयास आले आणि 2021 मध्ये देशाचे शिक्षण मंत्री बनले. पण म्हणतात ना, काळाचं चक्र अत्यंत विचित्र असतं. आज 29 वर्षांनंतर तोच इतिहास एका वेगळ्या रूपात समोर उभा राहिलाय. आज नीट परीक्षांमधील गोंधळ आणि पेपर फुटीच्या आरोपांमुळे देशातील लाखो तरुण रस्त्यावर आहेत. योगायोग असा की ज्या विषयासाठी 1997 मध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी लाठ्या खाल्ल्या, आज त्याच विषयावरून विद्यार्थी त्यांच्या विरोधात निदर्शने करत आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. लोक प्रश्न विचारत आहे की जेव्हा तुम्ही स्वतः विद्यार्थी नेता म्हणून पेपर फुटी विरुद्ध लढलात, तेव्हा आज शिक्षण मंत्री म्हणून विद्यार्थ्यांचा विश्वास का जिंकू शकला नाही? आता या मुद्द्यावरूनही सोशल मीडियावर 2 गट पडलेत. एक गट असा आहे की जो या जुन्या संघर्षाचं, त्यांच्या धाडसाचं आणि नेतृत्व गुणांचं कौतुक करतोय, तर दुसरा गट थेट प्रश्न विचारतोय
जर 1997 मध्ये विद्यार्थी म्हणून पेपर फुटी विरोधात रस्त्यावर उतरण्याचं धाडस दाखवलं होतं, तर आज शिक्षण मंत्री या नात्यानं नीट पेपर फुटी प्रकरणात तितकीच ठाम आणि पारदर्शक भूमिका का घेतली जात नाही? हाच प्रश्न आज आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला अधिक धारदार बनवतोय. जवळपास 3 दशकांनंतर नियतीने त्यांना पुन्हा त्याच विषयासमोर आणून उभं केलंय. तो विषय म्हणजे पेपर फुटी. फरक इतकाच आहे की 1997 मध्ये ते रस्त्यावर उतरणारे आंदोलक होते आणि 2026 मध्ये ते त्याच आंदोलनाच्या केंद्रस्थानी असलेले मंत्री आहेत. राजकारणाचं हे चक्र खरंच विलक्षण आहे. कालचा आंदोलक आज सत्तेत आहे आणि आज त्याच्याच विरोधात तेच जुनं शस्त्र वापरलं जात आहे. ज्या विषयासाठी एकेकाळी त्यांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं होतं, आज त्याच विषयावरून त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव आणला जाते. धर्मेंद्र प्रधान यांच्यासाठी काळ बदलला, पद बदललं, पण पेपर फुटीचा मुद्दा मात्र अजूनही कायम आहे. आता या प्रकरणात पुढे काय घडतं? धर्मेंद्र प्रधान यांच्यावरचा राजकीय दबाव वाढतो का? आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा सरकार विचार करणार का? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. पण खरा प्रश्न कायम आहे की 1997 मधला तो निडर तरुण जो लाठ्या खाऊनही मागे हटला नाही, तो आजच्या नीट पेपर फुटी प्रकरणात तितकीच ठाम भूमिका घेईल का? याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.